ओम श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या स्वामी भक्त प्रीती या चॅनलवर। आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। घरात सतत अशांती, वाद, आर्थिक संकट आणि मानसिक तणाव का येतो? काही घरांमध्ये शांतता, प्रेम आणि समृद्धी असते, तर काही घरांमध्ये कायम तणाव असतो। कुटुंबात सुख, शांती आणि समाधान टिकून राहण्यासाठी कोणते उपाय करता येतील? वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या गेल्या आहेत, ज्या घरात नसेल तर सुखशांती बिघडू शकते। म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। शेवटी श्री स्वामी समर्थ कृपेने काही प्रभावी उपायही आपण सांगणार आहोत। चला तर मित्रांनो, तर सुरू करूया। श्री स्वामी समर्थ। कारण 1, घरातील विद्युत उपकरणे सतत बिघडतात। यामागे मुख्य कारण राहू दोष। अनेकदा घरातील लाईट, ट्यूबलाईट, फॅन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं वारंवार बिघडतात। हे तांत्रिक कारणामुळे होऊ शकतं, पण जर हे पुन्हा पुन्हा होत असेल तर वास्तुशास्त्रानुसार हे राहू ग्रहाच्या दोषामुळे होऊ शकतं। याचे परिणाम घरात अनावश्यक वाद होत राहतात, आर्थिक नुकसान वाढते आणि मानसिक अस्वस्थता वाढते। यासाठी काही प्रभावी उपाय म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाजवळ लाल स्वस्तिक काढा, दररोज घरात कापूर जाळा आणि स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा। तुटलेल्या, न चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू त्वरित घराबाहेर काढा। कारण 2, नळाचे वारंवार गळणे आणि बिघाड। काही घरांमध्ये बाथरूम किंवा स्वयंपाकघरातील नळ सतत गळत असतो। वास्तुशास्त्रानुसार हे चंद्र आणि शुक्राशी संबंधित दोष असतो। तो घरातील समृद्धी कमी करतो। याचे काही परिणाम होतात, जसे की घरात पैशांची चणचण जाणवते, मानसिक अस्वस्थता आणि अपयश वाढते, घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही। यासाठी प्रभावी उपाय म्हणजे नळ किंवा पाईपमध्ये गळती असेल तर ते त्वरित दुरुस्त करा। पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी। स्वामी समर्थांचा फोटो स्वयंपाकघरात ठेवून रोज त्यांना तुळशीचं पाणी अर्पण करावं। कारण 3, घरात सतत भांडणं आणि वैर। काही घरांमध्ये विनाकारण भांडणं होतात, तणाव वाढतो आणि नात्यांमध्ये दुरावा येतो। हे मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे घरात अस्वस्थता आणि क्रोध वाढतो। याचे परिणाम घरातील सदस्य एकमेकांशी प्रेमात वागत नाहीत, मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत, कौटुंबिक कलह आणि नकारात्मकता वाढते। यासाठी घरात सूर्यप्रकाश जास्तीत जास्त यावा याची काळजी घ्यावी। संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावावा। मंगळवार आणि शनिवार श्री स्वामी समर्थांचा जप करावा। लाल कपड्यामध्ये गूळ किंवा मसूर डाळ ठेवून स्वामींना अर्पण करावी। कारण 4, तुटलेल्या वस्तू आणि अडगळ। घरात तुटलेली भांडी, घड्याळ, तुटलेल्या वस्तू ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते। हे वास्तुशास्त्रानुसार शनी दोष निर्माण करते। याचा परिणाम म्हणजे मानसिक तणाव वाढतो, कोणतीही गोष्ट योग्य वेळी पूर्ण होत नाही, आयुष्यात अपयश येते आणि समृद्धी कमी होते। यासाठी उपाय म्हणजे घरातील तुटलेल्या आणि न चालणाऱ्या वस्तू घराबाहेर टाकाव्या। नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी रोज घरात कापूर जाळावा। स्वामी समर्थांचा फोटो घराच्या मुख्य भिंतीवर ठेवावा। कारण 5, घरात नैराश्य आणि आर्थिक अडचणी। जर तुम्ही कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नसेल किंवा सतत आर्थिक समस्या निर्माण होत असतील तर हे शनी दोषामुळे होऊ शकते। याचे परिणाम म्हणजे उत्पन्न कमी होते, खर्च वाढतो, मन सतत दुःखी आणि अस्वस्थ राहते, यश मिळवण्यासाठी मोठे अडथळे येतात। यासाठी प्रभावी उपाय म्हणजे शनिवारी श्री स्वामी समर्थांना तिळाचे तेल आणि काळ्या उडीदाची पूजा करावी। काळ्या रंगाचे कपडे शनिवारी टाळावे। सकाळी सूर्यप्रकाशात उभं राहून श्री स्वामी समर्थांचा जप करावा। मित्रांनो, हे 5 कारण घरात सुख शांती बिघडवू शकतात, पण श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही हे उपाय करून घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात। हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जय जय श्री स्वामी समर्थ। जय गुरुदत्त। जय जय श्री स्वामी समर्थ।